आणि राज्य सरकारची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न झाली आहे। राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जाचं 80% टार्गेट पूर्ण करावं। मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना कडक शब्दात हा इशारा दिलाय। राज्यासमोर अल निनोचं मोठं संकट आहे। शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसारच शेतीचं नियोजन करावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। कृषी निर्यातीमध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला। आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केला आहे। विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे।